नंदुरबार जिल्हा पोलीस भरती 2024 चा हा प्रश्न आहे. प्रश्न हा टाइम अँड वर्कवर आधारित होता. म्हणत आहे प्रश्नात 25 मजूर रोज 8 तास काम करून 16 दिवसात 400 खुर्च्या बनवतात. तर 40 मजूर रोज 6 तास काम करून 10 दिवसात किती खुर्च्या बनवतील? जेव्हाही आपल्याला प्रश्नामध्ये काम दिलं राहते, ते एक आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. M1 H1 D1 भागीला W1, M2 H2 D2 भागीला W2. याच्यात काय होणार? पहिले माणसं, पहिले तास, पहिले दिवस आणि पहिलं काम असं याचा अर्थ होणार. याच्यामध्ये म्हटलं जाणार M2 म्हणजे दुसरे माणसं, दुसरे तास, दुसरे दिवस आणि दुसरं काम. लक्षात ठेवायचं काम कुठे मेन्शन करायचं, काम लिहायचं खाली नेहमी. बघा इथे म्हटलं आहे 25 मजूर आहे, 8 तास काम करतात, 16 दिवसामध्ये 400 खुर्च्या बनवतात. म्हणजे काम कुठे येणार? खाली. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात म्हटलं तर नंतरचं वाक्य वाचा तुम्ही. 40 मजूर आहे, रोज 6 तास काम करून 10 दिवसामध्ये किती खुर्च्या काम करतील? म्हणजे किती खुर्च्या बनवतील? म्हणजे दुसरं वर्क काढायचं होतं आपल्याला. ठीक आहे. इथे आता आपल्याला भाग द्यायचा आहे बघा. 8 ने जर भाग देतो म्हटलं तर 8 एक 8, 8 पंचे होतात 40. इथं आलं 50. परत 25 एक 25, 25 दोन्ही किती म्हणणार आपण 50. बे एक बे, बे आठी 16. इथे आला आपला 1 गुणिला 8. बरोबर. इकडे आपलं 40 गुणिला 6 गुणिला आहे 10 आणि भागेला आहे W1 म्हणजे W2 ची किंमत काढायची होती आपल्याला. ठीक आहे. आता हे W इथे गुणिला इकडे आल्यानंतर इकडे भागेला इकडे आल्यानंतर गुणिला तर W2 बरोबर इकडे येणार 40 गुणिला 6 गुणिला 10 आणि भागेला येणार हे 8. 8 एक 8, 8 पंचे 40 म्हणजे 5 गुणिला 6 30, 30 गुणिला 10 म्हटलं तर दुसरं काम बरोबर किती येणार 300. आपल्याला तेच विचारण्यात आलं होतं किती खुर्च्या तयार करतील तर 300 खुर्च्या तयार करतील. 300 या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे, समजलं?